नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि पुढील महत्त्वाचा हवामान अंदाज देणार आहे. आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे. 31 डिसेंबरला स्कायमेटने पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण या विभागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर 1 जानेवारीला देखील पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतात कमी दाब अशी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये 2 तारखेला पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. 5 तारखेपर्यंत ढगाळ परिस्थिती राहील. जानेवारीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण किंवा ढगाळ परिस्थिती असल्यामुळे जानेवारीत थंडीचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता सुरुवातीला आहे. ECMWF मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात कुठलीही पावसाची शक्यता नाही. दोन्ही समुद्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल. मात्र ECMWF मॉडेलनुसार महाराष्ट्रात 2 तारखेपर्यंत पावसाचा कुठलाही अंदाज नाही. JFS मॉडेलने मात्र महाराष्ट्रात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 8 तारखेपासून पावसाची शक्यता वर्तवली आहे. JFSच्या अंदाजावर आपण फारसा विश्वास करत नाही. जोपर्यंत हे वातावरण ECMWF मॉडेल दाखवत नाही तोपर्यंत आपण यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र जानेवारीमध्ये थोडंफार पावसाळी वातावरण पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तयार होऊ शकतं असा मात्र नक्कीच अंदाज